तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। या निर्णयानं राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। बावनकुळेंच्या घोषणेचं महाविकास आघाडीकडूनही स्वागत करण्यात आलंय। या संदर्भात 15 दिवसांमध्ये एसओपी केली जाणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2025 पर्यंत जे तुकडे झाले, तुकडी बंद कायदा असल्यानं व्यवहार करता येत नाही। तुकडेबंदी कायदा रद्द केला जाईल, एक एसओपी केली जाईल। महसूल, नगरविकास, जमाबंदी आयुक्त या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत केली जाईल। ही समिती एसओपी करेल। सुमारे 50 लाख लोकांना फायदा होईल। या संदर्भात 15 दिवसात सूचना असतील तर कराव्यात असेही त्यांनी आवाहन केलेलं आहे। 2025 पर्यंत जे काही तुकडे झाले आहेत, 1 गुंठ्यापर्यंत 1000 फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे, पण आता तो रेग्युलाइज होऊ शकत नाही, रजिस्ट्री होत नाही, कारण तुकडेबंदी कायदा आहे। त्यामुळे आता नागरी भागामध्ये, नागरी क्षेत्रामध्ये 1 जानेवारी 2025 पर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत, पण हे करताना मात्र त्यांना त्या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहेत, त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी UDCPR त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी एसओपी तयार करावी लागेल। तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खताळजी, पण याला एक एसओपी तयार करावी लागेल। जी एसओपी या ठिकाणी मी 15 दिवसामध्ये एसओपी तयार करतो आहे। एक खरं म्हणजे धाडसी निर्णय माननीय महसूल मंत्र्यांनी घेतलेला आहे। या संदर्भात खरं आहे की प्रचंड लोकांचे हाल झाले। तुकडेबंदीचा फायदा दलालांनी प्रचंड घेतला। रिटायर्ड झालेल्या लोकांनी त्या तुकडेबंदीमध्ये पैसे गुंतवलेत, अद्यापही सेल डीड होत नाही, म्हणजे त्यामध्ये रजिस्ट्र्या होत नाही आणि त्यांना इतके वर्ष पैसे गुंतवूनही मालकी मिळत नाही। अध्यक्ष महोदय, महसूल मंत्र्यांनी अतिशय धाडसी आणि चांगला निर्णय घोषित केला, याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो।